दारुण विंदिताहि वज्रवान अनुप्रमाण भंजना वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ईश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। माता की जय। सगळ्या श्रोते मंडळींना माझा साष्टांग नमस्कार। या ठिकाणी असणारी कथा कशी आहे आणि मायेची असणारी सीता बनवलेली आहे कोण? इंद्रजितानं। आतापर्यंत भावना कथा सांगितलीच तुम्ही ऐकला, पण तो त्या ठिकाणी मायेची सीता बनवून काहीतरी असणारे दाखवू लागलेले आहेत। पण मायारूप किंवा माया किंवा असणारं दुष्ट वाईट असं आपण काय करतो, लोकांचं वाईट चित्तो ते चित्तो काय टिकणार नाही। जे असणारं पुण्यशील पुण्यच टिकतो ना, त्याप्रमाणे मायेची केला आणि जलपू लागला किंवा तो त्या ठिकाणी ईर्ष्येने अंगात आल्यासारखं करू लागला, हिला मारणार असं पण म्हणू लागला। पण वारं कोण आहे? वारं कोण आहे? मारुत राजाचा बाप आहे। बापाने सांगितलं कोण? महादेव असणारे, महादेवाचाच अवतार असणारा मारुतीचा पण आहे। महादेवाने सांगितलं कानामध्ये कोणाच्या? वाऱ्याच्या। वारा हे बाप आहे, मुलाला सांगितलं, मुलानं कानामध्ये भरून घेतलं। पण मायबाप कोणी आपल्याला सांगू द्या कसं की हे फलाना असं होऊ लागले, थोड्या वेळासाठी आपल्याला खरंच वाटतं। म्हणून मायेची सीता बघून रामराजा मारुतीला कसं वाटत होतं? खरोखरच ही सीता आहे असं वाटत होतं। आणि थोड्या वेळामध्ये काय वाटत होतं? म्हणजे मनुष्य जन्म हा चुकीचा पुत्र आहे। थोड्या वेळासाठी आपल्याला काय वाटतं? खरं वाटतं। थोड्या वेळासाठी काय वाटतं? हे माईक आहे असं वाटतं। आणि त्याच ठिकाणी आणखी काय वाटू लागलं की हे सगळं काय खोटं आहे। थोड्या वेळासाठी वाटू लागलं सीतेसारखी दिसते म्हणून घाबरू लागले, रडू लागले। आणि ते थोड्या वेळाला काय करू लागले? नाही, माझ्या बाबाने सांगितलेलं आहे ही सीता नाही असं पण वाटत होतं। पण तेवढ्यामध्ये मायेच्या सीतेला मारायचं त्यांना असणारं काय केलेलं होतं? खड्ग माझी तलवार आहे, मेन म्हणून काली आहे आणि सण हातातून घेतली, मुंडकं तोडलं। पण ती काय झाली? आदर्श झालेली आहे। मुंडकं असणारं आकाशात उडून गेलं, धर्तरीवर असणारं ते पडलं का? हो नाही, आदर्श झालेली आहे। आदर्श झाल्याच्या नंतर काय झालं म्हटलं तर काय झालेलं आहे त्या ठिकाणी? तो त्या दिवशी त्या ठिकाणी दिसायला तयार नाहीये, पण मारुतीला मात्र आता अवश्य निर्माण झालेला आहे। अरे मूर्खा असा तो म्हणत होता आणि आतापर्यंत तू जगू लागलास, पण तुला आता मी जिवंत ठेवणार नाही असा आवेश निर्माण झालाय। रामराजाचं श्रीराम जे राम नामस्मरण केलेले आहेत, एकदम शिळी उचललेली आहे, त्याच्या टाळक्यात घालण्यासाठी टाकलेली आहे। पण मायबाप हा पण चतुरच होता हो। याने 14 वर्ष असणारा म्हणजे 12 वर्ष निराहार राहिलेला होता हो। हा चतुर होता। चतुर असल्या कारणानं काय केलेला आहे? तो पण असणारा बाण सोडलेला आहे आणि तो बाणामाग बाणाचं जाळ टाकू लागलाय। कुठं? तो त्या ठिकाणी माळावर, कोणाच्या? मारुत राजाने टाकलेल्या शिळेवर। व शिळेचे काही तुकडे व्हायला तयार नव्हते आणि थकू लागले, इतके बाण सोडत होता। कोण? हा असणारा इंद्रजित। पण हनुमंतानं शिळ सोडलेली होती। काय झालं आपला? आयसे देखून या डोळा उघडून या तिच्या बिळा इंद्रजित रथेसी सगळा स्वय पळाला त्या माझ्या। बाप काय सांगावं? इंद्रजित नाव का ठेवलं होतं? मेघनाथ नाव होतं त्याचं, पण इंद्रजित नाव का ठेवलं होतं त्याचं? इंद्रजित नाव ठेवण्याचं एकच कारण होतं की सगळे देव लोकायला असताना जिंकलेलं होतं, इंद्राला पण जिंकलेलं होतं, म्हणून त्याचं नाव इंद्रजित ठेवलेलं होतं। हा इंद्रजित काय केलेला आहे? इंद्राला जिंकल्यामुळे इंद्रजित ठेवलं। पण आता तो हनुमंताचा आवेश, हनुमंताचा असणारा त्या ठिकाणी शिळ पडलेली आणि एवढं बाण जाळ असता तो टाकलेला होता, पण शिळ सुद्धा जात नव्हती। तो माझ्या डोक्यात पडेल, मी वाचेल, आता प्राणाचा माझा घात होईल, मी मरणार। म्हणून माणूस काय करतो? त्या ठिकाणी रथावर चढलेला आहे। का चढलेला आहे? रण करण्यासाठी नाही चढला, तो पळून जाण्यासाठी चढलेला आहे। आणि रामराजाचं किंवा रामाच्या भक्ताचं असं वरदान आहे, जो कोणी शरण येईल त्याचं मरण चुकवणार, जो कोणी पाठ दाखवल त्याच्या पाठीमागे नाही लागणार। एक बाणी, एक वचनी, एक पत्नी असणारे हे रामराजा, हे रामराजाचा भक्त असणारा हनुमंत, हा असणारा इंद्राला जिंकणारा इंद्रजित, हा रावणाचा मुलगा कपटी पापी, अनेक पाप करणारे, आणि तो त्या ठिकाणी रथावर आरूढ झालेला आहे। पुढे काय केला? बोला. चुकला इंद्रजिताचा घात, शिळा पडता सैन्यांत, अवघ्या एकची झाला घात।
आपण पण भक्ती करतो देवाची, पण कोणता ना कोणता आपल्या मनामध्ये स्वार्थ असतो. आपण देवाला पाया पडायला जातो, अनेक मागतो, काय काय मागतो. आता जास्ताला बघा, मी तर मागतो बाबा, तुम्ही मागता मागणं मला माहित नाही. अनेक पदार्थ, अनेक माईक, अनेक आपल्याला जे हवे आहेत ते वस्तू आपण देवाला मागतो. पण असं रामराव मारुतीचं होतं का हो? नाही. निस्वार्थी भक्ती होती, असा निस्वार्थी भक्त असणारा. शिळा तळे राक्षस संभार मारिता देखोनी वानर आले गर्जता पार शिळा शिखर तरु हस्त्या. माय बाप असं तो होत असताना खूप असं असणारे राक्षस लोकायला असणारा काय तो त्या ठिकाणी असणारे पर्वतांना मारू लागलेले होते आणि वृक्षांना मारू लागले होते. पुष्कळ असणारे मरत होते. एक मारुती शिळा शिखरी एक मारुती तरुरी राक्षस सैन्याशी पोहरी करुवा नदी आदरिल्या. ऐका माय बाप, राम राजाचं वरदान किंवा राम राजाची शक्ती किंवा राम राजाचं नाम ज्याच्यामध्ये मुखात आहे, काय रामाचं नाम म्हणजे अमृत आहे. अमृत ज्याच्या काही मुखामध्ये ते अमृत असेल त्याला मरण सुद्धा येणार नाही, असं रामाचं नाव आहे, प्रत्येकाच्या मुखात आहे. माय बाप, आपण मनुष्य आहोत, मनुष्य जन्माला आलो, पण भंडारा खायला किती लोक जमतात बघा की. कथा होती, कीर्तन ऐकायला नाही, प्रसादाला आलो, प्रसादाला लाजही वाट ना प्रसादाला यायला, ये ना थोडं ऐकायला, असं असते माझं मत. पण बघा ना, प्रसाद खायला येतात पण ऐकायला येतात का? पण तसं नव्हतं. तो त्या ठिकाणी असणार खूप असणारे पेटलेले होते. कोण? वानर होते. मला सांगायचं म्हणजे काय, माणसाच्या जन्माला आले, आपल्याला तोंड दिले बोलण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी. समजा आपण कुत्र्याला जन्माला गेलो, या ठिकाणी बसायला येऊ देत होतं का कोणी? किती दगड घालत होते, किती धोंडे घालत होते, हाकलत होते बाहेर. आपण माणसाच्या जन्माला आलो म्हणून आपल्याला मंदिरामध्ये येण्यासाठी काय ह्या ठिकाणी भेटलेलं आहे, आपण मंदिरात बसलेलो. पण तू त्या ठिकाणी जमत होतं का? पण ते पाले खाणारे वानेर, मला एकच सांगायचंय, पाले खाणारे वानेर पशु तो रामासाठी किती करू लागलेले आहेत. एवढे पर्वत उचलून टाकू लागलेले आहेत, एवढे माळ, एवढे झाड झुडप उचलून टाकू लागले. अकांत असणारा एकच माजलेला आहे, बहुरी म्हणजे पुष्कळसे राक्षस लोक मरून चाललेले आहेत. पुष्कळसे राक्षस लोक त्या ठिकाणी मरून चाललेले आहेत. अकांत माजलेला आहे, रणधुमाळे माजलेले आहे. कोण? हे पाले खाणारे वानर राक्षस लोकांना मारू लागलेले आहेत. माय बाप, एवढी रामाच्या नामामध्ये शक्ती आहे. रामाचं नामस्मरण करत होते वानर, म्हणून एवढी शक्ती त्यांची असणारी त्या ठिकाणी चालू लागलेली आहे. इंद्रची तारकला बिडाता राखत वैसला हनुमंत बाहेर निघता करेन घात तिने धाकत इंद्रजित. आता इंद्रजित लपून बसलेला आहे. का लपला म्हणलं तर बाहेर निघाले असणार मायाळू सीतेचं मी असणार हरण केलंय, आता काय होणार म्हणून तो भिवू लागले. मी जर बाहेर निघालो तर माझा आत्ताच प्रणांत करल. कोण करल? हनुमंत करल. ब्राह्मण, बलशक्ती, बलवान अशा प्रकारचा असणारा माय बाप. ज्यावेळेस हनुमंत जन्मले त्यावेळेस आईला विचारले, आई मला भूक लागली, काय खाऊ? लाल फळं दिसलेलं खा बापू, असं कोण सांगितलं होतं? अंजनी मातेनं. त्यावेळेस हनुमंताला वाटलं की लाल फळ, आणि अंजनी मातेला सांगितलं पिकलेलं लाल फळ असते ते खाय बापू, असं सांगितलं. हनुमंताला वाटलं सकाळी सूर्यनारायणाचा प्रकाश पडलाय, सूर्योदय होला, अरुणोदय झाला, सूर्योदय होऊ लागला, लाल कुंद अशा प्रकारचं सूर्यबिंब निघालेलं आहे. त्याला वाटलं काय लाल फुलं आहे, आणि माझ्या आईनं सांगितलेलं आहे मला की लाल फळ खाय म्हणून. अशी उड्डाण मारली, उड्डाण गेली तर गगनापर्यंत सूर्यनारायण असला पकडायला चालला. तो सूर्यनारायण तेव्हा घाबरलेले आहेत. एवढा बलार्णव बलवान असणारे हनुमंत, आणि त्याला असणारा ह्या इंद्रजितला मारण्यासाठी काय पाहिजे? हा का ताकद? का सूर्यनारायणाला गिळण्यासाठी एवढा असणार. सूर्याने तेव्हा सुद्धा वरदान दिलेलं होतं कोणाला? हनुमंताला, तू अमर राहशील म्हणून. अशा प्रकारचे हनुमंत, ह्या हनुमंताला हा इंद्रजित भिवू लागलेला आहे. भिवून असणारा तो त्या ठिकाणी दडू लागलेला आहे. का? मी बाहेर निघालो की आता मला मारते असा म्हणू लागलेला आहे. येरीकडे वानर भारी बोंब सुटली एक कसरी इंद्रजित आणि खडगदारी सीता सुंदरी मारल्या. आणि तो त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत राक्षस लोक, मायाळू असणारे मूर्ख लोक जळपतात ना, तो असे राक्षस लोक म्हणू लागलेले आहेत. अरे 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 अरे, हे इंद्रजितानं काय केलेलं आहे आपलं? तो सीतेला मारलेला आहे म्हणून हा असणारा पेटलेला आहे, रागा रुद्र झालेला आहे. महादेवाचाच अवतार आहे माय बाप, 11वा महारुद्र असणारा कोण? हनुमंत. आणि ते हनुमंताचा पेटलेला आहे आणि सगळ्यांच्या घाताला उठलेला आहे. प्रणांत करत आपलं मरण जवळ आलेलं आहे असं प्रत्येकांना वाटू लागलेलं आहे. सगळे लोक असणारे भयभीत होऊ लागलेले आहेत. का होत होते राक्षस लोक भयभीत? मूर्खपणा केला आमच्या राजानं. कोण्या? इंद्रजित
नाही नाही साथ देणार नाही. एक ना एक दिवस आपल्याला भोगावंच लागणार आहे. म्हणून हा इंद्रजिताला अपजय प्राप्त होऊ लागलेलं होतं. वाईट काम असणारं लंकेच्या रावणाने केलेलं होतं. हा महाने पतिव्रता सीता मावली आदिमाया शक्ती त्रिलोक्याची माय देवादी देवाची पटराणी असणारी त्रिलोक्याची सूत्रधारिणी असणारी माय आणि तिला उचलून आणलं होतं. माय बाप तुमच्या आमच्यासाठी काय हो शक्य आहे का? लंकेचा रावण सीतेला उचलून नेणं शक्य आहे का? नाही. पण हे सगळं काही मायाळूच रचलेलं आहे का तुमच्या आमच्यासाठी ज्ञान प्रगट व्हावं, पोथी पुराण ऐकावं, काय चाललंय हे घडावं. आपण आपल्या देहावर कधीच घेत नसतो. आपण काय करत असतो? हे रामाची सीता रात्रभर ऐकलेली कथा कोण होती? रामाची सीता. आणि रामाच्या सीतेत असं झालं, रामाच्या सीतेत तसं झालं. बाई 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 तसंही नाही. आणि तो त्या ठिकाणी असणारा का तो त्या ठिकाणी धोब्याचा धुन धुता धुता जन्म पापामध्ये गेला. सीतामाईची चाडी वरट्याने केला. धुन धुता धुता जन्म तिचा पापात गेला. वरटी म्हणायला सुरुवात केला होता एका दिवशी. वार्ताहार असणारे पाठवले रामराजानं आणि ते गेले असणारे कुठं? आपले असणारे वार्ताहार सगळं असणार आपल्या गावामध्ये नगरीमध्ये आणि ते फिरू लागले. तो असणार भांडण झालं नवरा बायकोचं आणि त्या वरट्याचं धोबिनीचं आणि धोब्याचं. तो म्हणू लागला मला काय अशी समजायली का तू? कशी समजायली? अशी समजायली कशी समजायली? काय रामाच्या सीतेसारखं समजायलीस काय? रावणानं 6 महिने ठेवून घेतला आणि वागवला असं समजायली का? कोण म्हणला होता? हा धोब्यानं म्हणला होता. पण त्याचा धुता धुता जन्म पापामध्ये गेला. म्हणून आपल्याला काय इंटरेस्ट येते कोणाच्या चाड्या करताना? आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसणार, लोकांच्या डोळ्यातलं भोसळ दिसते आणि आपल्या चुका आपण कधीच कबूल करणार. पण दुसऱ्याची चूक आपण काय म्हणतो? ते असं वागलं, ते तशी वागली, ते तसं झालं असं म्हणतो. पण ते शक्य नाही मा बाप. कधी आपल्या शरीरावर किंवा स्वतःच्या जीवावर घेऊन प्रत्येकाचं असणारं काय करावं? आपण मोल माफ करावं. पण तसं आपण करतो काय? करणार. तसं असणारा त्या ठिकाणी लंकेच्या रावणानं मोठी चूक केली. त्याच्यात घोडचूक असणारी ह्या इंद्रजितानं बापाचं झाकण्यासाठी केली. त्याच्यामध्ये मारुती पाठीमागे लागले. हा तो भयभीत झाला. भयभीत होऊन काय करतो? ऐसी ऐकताची माता भागीदाला हनुमंता सीतावीर ऐसी रघुनाथ झाली प्राणांत करील. मी काय करतो? थोडं मी घेतो. आम्ही वाचलो मी थोडंच घेतो आणि तुम्ही घ्या. तुमच्यासारखं शॉर्टकट पण मला जमणार नाहीये. मी थोडं घेतो, तुम्ही नंतर फर्स्ट पण घ्या. सांगली 4 खाण्याचा अर्थ आहे. 2 खाण्या सांगले की मला पण समाधान वाटलं. मी तुम्हाला सवय मी तुम्हाला मी त्यांना म्हटलं